मानदेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा. मान तालुक्यातील महाबळेश्वरवाडी विकास सोसायटीत मोठा भ्रष्टाचार. मैतांच्या नावं लाटली कर्जाची रक्कम. संबंधितावर गुन्हे दाखल करून निलंबन करण्याची आमदार सदाभाऊ खोतांची विधान परिषदेत लक्षवेधी. सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील महाबळेश्वरवाडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीतील कथित आर्थिक गैरव्यवहारानं विधान परिषदेत मोठी खळबळ उडवली. मृत व्यक्तींच्या नावावर कर्ज मंजूर करून बनावट कागदपत्र व बनावट स्वाक्षऱ्यांच्या आधारे लाखो रुपयांची रक्कम उचलल्याचा गंभीर प्रकार समोर आला. या प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत संबंधित AIR आणि DDR यांना तात्काळ निलंबित करण्याची घोषणा राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी केली. याचबरोबर संपूर्ण प्रकरणाची 7 दिवसात सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आल्याची माहिती त्यांनी विधान परिषदेत दिली. सभागृहात लक्षवेधी सूचना मांडताना आमदार सदाभाऊ खोत यांनी गंभीर आरोपांची मालिका मांडली. महाबळेश्वरवाडीसह इतर काही सहकारी संस्थांमध्ये मृत व्यक्तीच्या नावावर कर्ज मंजूर करण्यात आलं. बनावट स्वाक्षऱ्या करून कर्जाची रक्कम काढण्यात आली. सोसायटीच्या तत्कालीन अध्यक्षांनी स्वतःच्या मृत आईच्या नावावर कर्ज घेतल्याचा आरोप त्यांनी केला. याशिवाय कर्जमाफी योजनेचा गैरफायदा घेतल्याचं त्यांनी सांगितलं. अशा प्रकारे 42 संशयास्पद प्रकरणं समोर आली असून काही जिवंत शेतकऱ्यांच्या नावावरही त्यांच्या परवानगीशिवाय कर्ज काढण्यात आल्याचा धक्कादायक दावा त्यांनी केला. या प्रकरणामुळे सहकार क्षेत्रातील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. आगामी चौकशीत आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे, दहिवडी. सभापती महोदय, मी आपल्या एक बाब अत्यंत गंभीर अशी आपल्या निदर्शनाला आणतो. कैलासवासी पांडुरंग केसू कोटावळे हे मैत झालेले आहेत 7/2/2019 त्यांची वारस नोंद झाल्या 19/4/2020 आणि त्यांना कर्ज दिलंय 23/4/2021. म्हणजे एकदा पांडुरंग केसू कोटावळे मैत झाले, नंतर ते 2021 स्वर्गातून खाली आले. मैत झाल्यानंतर परत त्यांनी कर्ज घेतलं आणि मग ते स्वर्गात परत गेले. म्हणजे किती चांगला कारभार सहकारामध्ये चाललेला आहे हे यातून आपल्याला स्पष्ट होईल. असं एक प्रकरण नाही, असे अनेक प्रकरण नाही. ज्ञानू केशव निंबाळकर हे सुद्धा या ठिकाणी मैत झाले 2019 आणि त्यांनाही कर्ज दिलं 2023. म्हणजे अशी अनेक नाव आहेत, 40-42 नाव आहेत की ते मृत्यू झाले, स्वर्गात गेले, कर्ज घ्यायला खाली आले, परत स्वर्गात गेले, परत कर्ज घ्यायला खाली आले. परब साहेब 3 वेळा स्वर्गातनं जाऊन खाली आले. मला वाटतं परब साहेब आपण जाऊन त्यांना वाट विचारूया खाली याची वाट कुठली आहे. आणि एवढा मोठा भ्रष्टाचार झाला. पण हे कर्ज परब साहेब घ्यायचं, परत कर्जमाफीत बसवायचं, परत ते माफ करून घ्यायचं, व्याज सवलत घ्यायची. म्हणजे आज एका बाजूला शेतकऱ्याला पीक कर्ज मिळत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतो या, आणि दुसऱ्या बाजूला सफेद कपडे घालून काही लोक गावातल्या सोसायटी ताब्यात ठेवून इथं या पद्धतीचे घोटाळे करत आहेत. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याच्या नावावर कर्ज काढायचं त्या शेतकऱ्याला माहित नाही आणि मग सगळी व्याज सवलत मिळवायची. सभापती महोदय, मंत्री महोदय, ज्यावेळी शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यानंतर परब साहेब ती कर्ज काही भरून घेतली आणि मग त्यांना मोकळं सोडलं. म्हणजे दरोडा घातल्यावर दरोडेखोर कबूल झाला की त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा नाही. आणि म्हणून मंत्री महोदयांना या ठिकाणी मला एक विनंती करायची आहे. या महाराष्ट्रातली सहकार चळवळ जर आपल्याला टिकवायची असेल, निकोप चालवायची असेल, तर या सहकार चळवळीमध्ये अशा काही घटना घडत आहेत. या खऱ्या अर्थानं सहकार चळवळीला कुठंतरी आपण काळीमा फासतो का काय अशी परिस्थिती तयार झालेली आहे. आणि म्हणून या प्रकरणामध्ये कोण आहेत? सोसायटीचे चेअरमन अनिल देसाई हेच वाईस चेअरमन होते. दुसऱ्या बाजूला बँकेचे MD, DDR, AR ह्या सगळ्यांना माहिती आहे.
या सगळ्यांनी चौकशा केल्या. चौकशीमध्ये काय सांगितलं गेलं, त्यांनी पैसे काही लोकांनी भरले. अरे पैसे भरले म्हणजे गुन्हा माफ झाला का? गुन्हेगारानं चोरी केली आणि पैसे पकडल्यावर भरलं तर गुन्हा माफ करणार आहे का आपण? आणि म्हणून बँकेचा एमडी हा यातला मुख्य सूत्रधार आहे. त्याने खऱ्या अर्थानं त्यावेळी कारवाई करायला पाहिजे होती आणि म्हणून एमडी वरती FIR दाखल झाला पाहिजे. दुसऱ्या बाजूला त्यावेळेचे DDR कोण असतील, मंत्री महोदय, AR कोण असतील, ते निलंबित झाले पाहिजेत. त्यांच्यावरती FIR दाखल झाली पाहिजे. कारण त्यांनी शासनाला फसवलेलं आहे, शासनाच्या योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि खरे लाभधारक तिथं वंचित ठेवलेले आहेत. आणि म्हणून सोसायटीच्या चेअरमन पासून या सगळ्यांच्या वरती आपण गुन्हे दाखल करणार का? आणि जे जे दोषी अधिकारी आहेत त्यांचं निलंबन करणार का? त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार का? जी ही सातारा जिल्ह्यातली मान तालुक्यातली महाबळेश्वर वाडीमधून जी विविध कार्यकारी जी संस्था आहे, या ठिकाणी सदाभाऊ खोत यांनी सांगितल्याप्रमाणे खरोखर आशिषजी जे मयत व्यक्ती आहे त्यांच्या नावानं आपण कर्जमाफीचे जे कर्ज मंजूर करतो ते कर्ज मंजूर करण्यात आले, खोटे कागदपत्र जोडण्यात आले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी जेव्हा ब्रीफिंग घेत होतो काही कागदपत्र माझ्याकडे देखील आले. त्याच्यामुळं या बनावट स्वाक्षऱ्या देखील त्या ठिकाणी करण्यात आल्या काही ठिकाणी. या संदर्भात 22 जून 2006 रोजी मसवड पोलीस स्थानकात त्या ठिकाणी तक्रार करण्यात आली. अनिलजी, आपण जे म्हणता ना की गृह विभागात कशी आली, तर हे ज्या प्रकरणाची तक्रार मसवड पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी करण्यात आली. परंतु दुर्दैवानं आता त्या ठिकाणी काय प्रकार घडला माहित नाही, पोलीस प्रशासनाच्या वतीनं देखील त्या ठिकाणी काहीच करण्यात आलं नाही. एकीकडं महाराष्ट्रातला शेतकरी याला संकटातून बाहेर काढण्याकरता आपण सर्व मंडळी, सरकार त्या ठिकाणी आपण जवळजवळ 3 वेळा कर्जमाफीची योजना त्या ठिकाणी आणली आणि दुसरीकडं त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लाभार्थी झाले पाहिजे हा आपला प्रयत्न असतो. आणि दुसरीकडे मात्र काही मंडळी अशा पद्धतीनं, चुकीच्या पद्धतीनं, एका याच्यामध्ये तर सोसायटीच्या चेअरमनच्या मयतच्या आईच्या नावावर देखील कर्ज उठल्याचं त्या ठिकाणी निदर्शन. सोसायटीच्या चेअरमनना स्वतःच्या आईची जी मयत झाली आहे तिच्याही नावावर त्या ठिकाणी कर्ज उचलण्यात आलं. त्याच्यामुळे हे संपूर्ण प्रकरण अतिशय गंभीर आहे. ह्या संदर्भात AR, DDR, बँक, कारण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांनी विशेष काही कार्यवाही केल्याचं त्या ठिकाणी दिसत नाही. आज या ठिकाणी AR आणि DDRला तर तातडीनं निलंबित करण्यात येते, परंतु पोलीस प्रशासनाकडे ही तक्रार येऊन आतापर्यंत पोलीस प्रशासनानं काही केलं नाही. तर पोलीस प्रशासनाला देखील सूचना देण्यात येते की 1 आठवड्याच्या आतमध्ये याची चौकशी करून संबंधित जे कोणी दोषी असतील, कारण सदाभाऊंनी सांगितल्याप्रमाणे बँकेचे MD, बँकेचं व्यवस्थापन देखील याला त्या ठिकाणी कारणीभूत आहे, त्यांची देखील चौकशी करण्यात येईल. सोसायटीचे अध्यक्ष जे ह्या पद्धतीचं चुकीचं कर्ज वितरण त्या ठिकाणी केलं, पोलिसांना देखील निर्देश देण्यात येते की 7 दिवसात चौकशी करून दोषींवर त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात यावे.